नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 3 मध्ये थंडगार असा लिंबू सरबत बनवणार आहोत. आज आपण झटपट होणारा टेस्टी लिंबू सरबत बनवणार आहोत. लिंबू सरबत हे एक उन्हाळ्यासाठी उत्तम पेय आहे, त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. चला तर मग बनवूया लिंबू सरबत. लिंबू सरबत बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाव कपच्या कपने 1 कप साखर घालायची आहे व नंतर त्याच्यामध्ये 2 वेलची तोडून घालायची आहे. साखर मिक्सरमधून बारीक करून घेतल्यामुळे ती लवकर पाण्यात विरघळली जाते. यासाठी आपण साखर इथे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत, त्यामुळे साखर विरघळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. साखरेमध्ये आपण वेलची देखील टाकलेली आहे. वेलची टाकल्यामुळे लिंबू सरबत टेस्टी बनतो. व नंतर आपल्याला लिंबू सरबत बनवण्यासाठी एक भांडे घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 ग्लास पाणी ओतायचे आहे व पाण्यामध्ये नंतर आपल्याला बारीक केलेली सर्व साखर घालायची आहे. साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त देखील करू शकता. तर इथे आपण साखर बारीक करून घेतलेली असल्यामुळे ही साखर अर्धा ते 1 मिनिटामध्ये छान अशी विरघळली जाते. व साखर घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे आहे व मीठ घातल्यानंतर आपल्याला साखर आणि मीठ पाण्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. अर्धा ते 1 मिनिटामध्ये आपले साखर आणि मीठ पाण्यामध्ये विरघळले जाते व साखर आणि मीठ पाण्यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला ते चमच्याने हलवत राहायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता साखर आणि मीठ पाण्यामध्ये विरघळलेले आहे. नंतर आपल्याला लिंबू कट करून घ्यायचे आहे. इथे मी लिंबू सरबतमध्ये घालण्यासाठी 1 लिंबू कट करून घेतलेले आहे व 1 लिंबू मी ग्लासला भरून लावण्यासाठी गोल आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. सजावटीसाठी ग्लासला लावण्यासाठी मी गोलाकारमध्ये लिंबाचे 2 काप केलेले आहेत. नंतर आपल्याला साखरेच्या पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे आहे. एका लिंबाचा संपूर्ण रस आपल्याला लिंबू सरबतासाठी वापरायचा आहे. 1 लिंबू आपल्याला पूर्ण त्या साखरेच्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने लिंबाचा रस आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत पिण्याचे अनेक फायदे आहेत. हे आपले शरीर हायड्रेट ठेवते. लिंबू सरबतमुळे आपली पचनसंस्था सुधारते व तसेच लिंबामधील अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते व लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. नंतर आपल्याला लिंबू सरबतमध्ये बर्फाचे तुकडे घालून मिक्स करून घ्यायचे आहे. मी जास्तही बर्फाचे तुकडे घातलेले नाहीत, 1 ते 2 बर्फाचे तुकडे घालून मिक्स करून घेतले व नंतर आपल्याला लिंबू सरबत सर्व करून घ्यायचं आहे. ग्लासमध्ये मी 2-2 बर्फाचे तुकडे घातलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू सरबत गाळून घ्यायचं आहे. व ग्लासमध्ये लिंबू सरबत गाळून घेतल्यानंतर आपल्याला ग्लासला गोलाकारमध्ये कट केलेले लिंबू लावून घ्यायचे आहे. तर इथे आपला उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार असा लिंबू सरबत बनवून तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी लिंबू सरबत हे एक उत्तम पेय मानले जाते. यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते. तर इथे आपला कडाक्याच्या उन्हामध्ये शरीराला थंडावा देणारा थंडगार असा लिंबू सरबत बनवून तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही सब्जा भिजवून देखील घालू शकता. सब्जा देखील शरीराला थंडावा देण्याचे काम करते. धन्यवाद.